गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा पूर्वीपास काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि आम्हाला माहिती आहे आमचा माणूस हा विकास करणार 100%. काँग्रेसमुळेच विकास झालेला आहे. सुदर्शन खोत नादच करायला कसं आहे त्यांचं काम? चांगला आहे, स्वभाव चांगला आहे, त्या पंचक्रोशीत कोण केलेलं नाही असं खोतानी काम केलेलं आहे. व्यक्तिमत्व चांगलं आहे, आपल्या माणसात करायचं. केला धावणारा नेता आहे, जनसंपर्क चांगला आहे, सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेली नाळ आहे. तळागाळातील नेता त्याचबरोबर डॉक्टरनं पंचक्रोशीत तुम्ही कुठं पण विचारा सुदर्शन खोत त्यांना संधी दिलेली आहे बंटी साहेबांनी, त्यांचं ते सोनं करतील हे निश्चितच आहे. म्हणून तर त्यांना आम्ही एवढं पाठिंबा त्यासाठी आलोय. बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांना निवडून देऊ. हाताशिवाय पर्याय नाही, हातच येणार निवडून. जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समिती गण दोन्ही सीटा बंटी साहेब काँग्रेस पक्षाचे आहेत 100%. आणि जिल्हा अध्यक्ष हा काँग्रेसचाच होईल. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. जिल्हा परिषदसाठी दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 7 फेब्रुवारीस मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघामध्ये जातोय, तिथील असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतोय. त्या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, नागरिकांच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण हे आपण सविस्तरपणे जाणून घेतोय. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. या ठिकाणी काही नागरिक आहेत, तर जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, होणारी निवडणूक ही कशी होणार आहे, कोणकोणते मुद्दे असणार आहेत, कोणकोणते पक्ष यामध्ये बाजी मारणार आहेत, याचा थेट आढावा घेऊयात जनतेतून. अनेक वर्षांनी जिल्हा परिषदेची निवडणूक आली, काय वातावरण आहे, विकास झालाय का इथला? विकास म्हणायला गेला तर विकास प्रत्येक पार्टीचा वेगळा, प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पार्टीचा आपण करणारच आहे. पण आम्हाला आता काय करायचं, आम्हाला फक्त आमचा माणूस निवडून आणायचा आहे आणि आम्हाला माहिती आहे आमचा माणूस हा विकास करणारच आहे 100%. कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? काँग्रेस. का? काँग्रेसच पाहिजे आम्हाला. काय केले काँग्रेस? कार्यकर्ता आहे आम्ही. काँग्रेसने काय केले? 70 वर्ष भरपूर गेले. आता जे नेते म्हणतात की बाबा 70 वर्ष काँग्रेसने काय केले, ते पण नेते त्या शाळेतनं शिकून आले. 70 वर्ष जे काँग्रेसने केले ते, त्यामुळे आम्हाला काँग्रेसच पाहिजे. निवडणूक आल्यात खूप वर्षांनी, इथून सुदर्शन खोत निवडणूक लढवत आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? नाही, चांगले उमेदवार आहेत, निवडून देऊ आम्ही. बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांना निवडून देऊ. बंटी पाटलांचं काम कसं आहे? एकदम नादखोळा, एक नंबर. ढाण्यावर आहेत कोल्हापूरचं. महापालिकेला ज्याप्रमाणे यश मिळालं त्याप्रमाणे त्याची पुनरावृत्ती होईल का जिल्हा परिषद? होणार 100% होणार, त्यात काय दुमत नाहीच आहे. 100% होणार. कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? काँग्रेस. का? काँग्रेस काम चांगलं आहे, बंटी साहेबांचं काम चांगलं आहे. या कोल्हापूर मतदारसंघात नगरपालिकेत जसं झाले तसंच आता होणार. या मतदारसंघात काय वातावरण आहे? त्या वातावरणात सगळं काँग्रेसमय आहे. उमेदवार कोण? दोन्ही उमेदवार संदीप गवळी पाटील आणि सुदर्शन खोत जिल्हा परिषद. कसं आहे, कोण त्यांचं काम कसं आहे? हो, त्यांचं काय चांगलं काम आहे. त्यांनी सरपंच काम केले, चांगली कामगिरी केली. लोक यावेळी काँग्रेसला मतदान करतील का? करणार की 100%. आता कोल्हापुरात तुम्हाला दिसून आले, हे पण जिल्हा परिषदला पण दिसून आले. काय होईल या निवडणुकीत? काय काँग्रेसची सत्ता येईल समजा. दादा काय सांगाल, विकास झालाय का या गोकुळ शिरगावचा? हो, विकास झालेला आहे. माननीय शशिकांत खोत साहेब आणि आमचे नेते गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून शशिकांत खोत साहेबांनी भरपूर विकास केलेला आहे या गावासाठी. आणि आता तेच आमचे पंचायत समितीचे सदस्य संदीप पाटील यांनी ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत ते माझे डेप्युटी सरपंच होते. सलग 2 वर्ष ते ग्रामपंचायतीवर निवडून आलेले होते. त्यांनी भरपूर विकास कामं या मतदारसंघात किंवा गोकुळ शिरगावच्या विकासासाठी भरपूर काम केलेलं आहे त्यांनी. काय होईल या निवडणुकीत? हो, काँग्रेस पक्ष हा 1 नंबरला येणार. कारण कोल्हापूर महानगरपालिकेच्या निकालावरून आपल्याला कळलंच असेल की बाबा काँग्रेस पक्ष अजून असं काय हे झालेलं नाही आहे. त्यामुळं काँग्रेस पक्षाची सत्ता ही इथं पंचायत समिती जिल्हा परिषदेवर येणार. लोकांनी काँग्रेसलाच का मतदान करायचं? कारण पहिल्यापासून कामाचा असा वारसा त्यांनी पुढे नेलेला आहे, त्यामुळं काँग्रेसला मतदान यांनी केलेलं आहे. आणि विकास जो काही झाला ते आज काँग्रेसमुळेच विकास झालेला आहे. जिल्हा परिषद उमेदवार आहेत सुदर्शन खोत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? ते त्यांनाही चांगला राजकीय त्यांना असा आहे. लोक सांगोडेवाडीचे ते लोकनियुक्त सरपंच आहेत, त्यांनी गावामध्ये भरपूर विकास कामं केलेले आहेत. त्याचा अनुभव असल्यामुळं ते या मतदारसंघाचा विकास शशिकांत खोत साहेबांच्या नंतर तेही विकास काम करतील असं आमची, त्यामुळे आम्ही काँग्रेसला मतदान करतो. कुणाच वार आहे इकडे? बंटी पाटील साहेब काँग्रेस. काय केले बंटी पाटलांनी? भरपूर विकास कामे केलेले आहेत. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचा विचार केला, तुम्ही आता या परिसराचा जरी विचार केला तर परिसरासाठी सुद्धा इथं समोरचं साकव असेल किंवा हा परिसर असेल, भरपूर निधी दिलेला आहे. जिथं आपण उभारलोय तिथंच आमच्या साहेबांनी भरपूर निधी दिलेला आहे.
काय होईल या निवडणुकीत? जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समिती गण दोन्ही सीटा बंटी साहेब काँग्रेस पक्षाचे येणार. कोण आहे जिल्हा परिषद उमेदवार? सुदर्शन खोत कसं आहे त्यांचं काम? चांगला आहे, स्वभाव चांगला आहे, व्यक्तिमत्व चांगलं आहे, हाकेला धावणारा नेता आहे, गोरगरिबांच्या मदतीला जाणारी माणसं आहेत, त्यामुळं येणार 100%. लोक काँग्रेसला मतदान करतील का यावेळी? 100% करणार, का करणार नाही? 100% करणार. महागाईला कंटाळले आहेत माणसं. काय असेल 7 तारखेचा निकाल काय असेल? काँग्रेस विजयी काँग्रेस. काका काय सांगणार तुम्ही की अनेक वर्षांनी निवडणूक आल्या, उमेदवार पण आहेत भरपूर, काय वातावरण आहे या गोकुळ शिरगाव मतदारसंघात? वातावरण म्हणजे असं आहे की आपलं 70% गाव काँग्रेसकडे आहे. आणि जसं माझं मतदान लागलं तसं मी काँग्रेसच्या बाजूने मतदान करत असतो. आणि जो निधी जो असतो तो साहेब जो मंजूर करतात तो मागच्या 5-6 वर्षातला निधी बरेच असं भरपूर गावात करवीरमध्ये साहेबांनी मंजूर करून आणलं. ती आता कामं चालू आहे. आता हे जे आता आपण इथं स्टँडिंग आहे हे काम सर्व बंटी साहेबांचंच आहे असं आहे. आणि आता आमचा हा जो नेता आहे संदीप पाटील हा आमचा खास जवळचा शेजारीच आहे. त्यांचं आडनाव पाटील, आमचं गावडी, एवढाच फरक आहे. आणि लोक काँग्रेसला मतदान करतील का? करायला काय झालं, करणार की का करायचं? आता भाजपला हे झालं. अहो भाजपनं आजची दिन आणल्यात. अहो तसं काय, अहो आज गॅसचा दर कुठं नेऊन लावलाय बघितलंय का भाजप? काय केलंय? हा आज 9 महिने झालं माझी बहीण द्यायला लागलेत, लाडकी बहीण अजून दिलेलं नाहीत. का दिलं नाही ते हेच मी विचारलं का त्यांना? त्या बायका काहून वैतागून गेल्यात भाजपला. काय होईल या निवडणुकीत? हा 101% काँग्रेसचं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचं हे होणार, झेंडा फडकवणार. खूप वर्ष निवडणुका आल्यात, काय वातावरण आहे इकडे? वातावरण आता हे गोकुळगाव एमआयडीसीमध्ये गोकुळगाव, शिर्ली, कंद्रेवाडी, सांगोळेवाडी, वसगडे यामध्ये जास्तीत जास्त काँग्रेसलाच मतदान मिळणार. काँग्रेस बंटी पाटलाचं वर्चस्व जास्त आहे इथं, त्यामुळे बंटी पाटलालाच जास्त मतदान मिळणार. काँग्रेसलाच जास्त काय केले बंटी पाटलांनी? बंटी पाटलांनी सगळ्या सुविधा केल्यात. जवळजवळ सगळ्या सुविधा बंटी पाटलांनीच केल्या तिकडे. भाजप आता परवा 2-3 वर्ष झालं येऊन किंवा 7-8 वर्ष झालं असेल, भाजपने काही केलेलं नाही. अहो भाजपनं आजची दिन आणल्यात. आजची दिन आणल्यात. आजचे दिन कुठे आहेत? आजचे दिन आजचे दिन दिसायला बघ सांगता तुम्ही, आजचे दिन आहेत कुठं? जे पूर्वी कामं केले काँग्रेसने कामं केलेले आहेत, फक्त आजचे दिन नावाला आजचे दिन आहेत, बाकी काय बोलतो. या मतदारसंघाचे उमेदवार आहेत सुदर्शन खोत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? सुदर्शन खोत हा चांगला व्यक्तित्व असणारा मुलगा आहे, आमचा दोस्त मित्र देखील आहे आणि गावात सांगोलीचा विकास पूर्ण केलेला आहे. कशी आहे काम करण्याची पद्धत? काम करण्याची पद्धत पहिला काम करणार मग तुम्हाला सांगणार बाबा मी हे काम केलेलं आहे. आमच्या गावात जवळजवळ 100% काम सुदर्शन खोत यांनी केलेलं आहेत. गटारी असू द्यात, जखमेचं मंदिर असू दे किंवा रस्ता असू द्यात, गटारी असू द्यात, सांगोलीत पूर्ण विकास झालेला आहे सर. काय होईल या निवडणुकीत? बंटी साहेब येणार. हाताशिवाय साहेब पर्याय नाही, हातच येणार निवडून. काका काय सांगाल इथं नेमकं काय वातावरण आहे? काँग्रेस काय केले काँग्रेसनं? सगळं सर्व सुविधा दिल्या आम्हाला. सांगोलवाडीचे उमेदवार आहेत सुदर्शन खोत, त्यांचं काम कसं आहे? 1 नंबर, नादच करायला. कशी आहे काम करण्याची पद्धत? सर एकदम 100% पूर्ण काम होणार सगळं, काही अडचण नाही. कुठल्या पक्षाची सत्ता जिल्हा परिषदेवर यावी असं वाटते? काँग्रेस. काय सांगाल की जिल्हा परिषद सदस्य हा कसा असावा? जिल्हा परिषद सदस्य हा आपल्या पंचक्रोशीतील जिल्ह्यातील कामं चांगल्या ह्यानं करणारा असावा, चांगल्या पद्धतीनं. भ्रष्टाचार नसावा, भ्रष्टाचारी तिथं नसावा. काय होईल या निवडणुकीत? ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला यश 100% मिळणार. लोकांनी काँग्रेसलाच का मतदान करावं? काँग्रेस हा जुना पक्ष आहे आणि ह्याच्या अगोदर काँग्रेस पक्षानं सर्वसामान्य जनतेसाठी भरपूर काही केलेलं आहे, गोरगरिबासाठी भरपूर काही केलेलं आहे. आणि काँग्रेसनं याच्या अगोदर सगळ्या योजना राबवलेल्या आहेत. श्रावणबाळ योजना, संजय गांधी योजना, सर्व म्हणजे योजना राबवलेल्या आहेत. अहो तुम्ही काय सांगाल असा भाजपनं आजची दिन आणल्यात? अहो भाजपनं आजचे दिन फक्त सांगितलेले आहेत, पण ते अंमलात आणलेले नाहीत. सांगितले फक्त हे आजचे दिन आहेत येणार तुम्हाला, पण ते अंमलात आणलेलं नाही. काय होईल या निवडणुकीत? ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला यश हे 100% मिळणार. कोण आहे तिकडे उमेदवार? ह्या आपल्या जिल्हा परिषदमध्ये सुदर्शन खोत,
आणि पंचायत समितीला कांबळे मॅडम आणि गोकुळ शिरगाव पंचायत समिती पाटील साहेब. खोतांचं काय काम आहे, कसं आहे काम ते? खोतांचं कामाचा प्रश्न नाही. खोतांच्या कामाचा ह्या पंचक्रोशीत कोण केलेलं नाही असं खोतांनी काम केलेलं आहे. बरं. गावाचा विकास तिने 100% केलेला आहे. एकही कुठलं गावामध्ये काम तिने शिल्लक ठेवलेलं नाही. वरनं निधी येऊ दे नाही येऊ दे, तिने वरल्या निधीचा कधीच वापर केलेला नाही. जो येईल ते येईल, बाकी सर्व स्वतः घालून तिने स्वतःचा खर्च करून गावामध्ये विकास केलेला आहे. काय होईल या निवडणुकीत? ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 100% यश मिळणारच आणि ते पण एकदम चुरशी ह्यानं होणार, आघाडीनं होणार. दादा, तुम्ही एक युवा आहात, मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय भूमिका असणार आहे? दोन्ही पण आपलं पॅनल टू पॅनल मतदान होणार. संदीप पाटील रात्री माणसांसाठी कधी पण अखंड आपल्या पंचवर्षी जरी विचारला असा तरी पंचायत समितीचे उमेदवार आमचे संदीप पाटील आहेत. ते निवडतानाच आपण 1 नंबर निवडतात आणि सुदर्शन खोत सुद्धा 1 नंबर आहे. कसं आहे सुदर्शन खोत यांचं काम कसं आहे? 1 नंबर म्हणजे अखंड पंचकृषी तुम्ही कुठं पण विचारा. सुदर्शन खोत आपले संदीप पाटील असतील. संदीप पाटील रात्री कधी पण तुम्ही फोन लावा, आपल्या एका कॉलवर हजर असणार आणि त्यांना एकदा संधी दिली तर खरोखर पंचकृषीत जे मतदारसंघाचं हे आहे त्याचं सोनं होईल. संदीप पाटील यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? त्यांची काम करण्याची पद्धत म्हणजे गोरगरिबांच्या डायरेक्ट दारात जाऊन प्रत्येकाचा प्रश्न सोडवणं हे त्यांची पद्धत म्हणजे 1 नंबर आहे. म्हणून तर त्यांना आम्ही एवढं पाठिंबा द्यासाठी आलो इथे. कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं तुम्हाला? काँग्रेस पक्षाची. अहो, लोक काँग्रेसला मतदान करतील काय? अहो करणार 100% नाही काय करणार. काय गेले काँग्रेसनं? काँग्रेसने काय केले? काँग्रेसने जे केले ते सगळ्यांनीच माहिती आहे काय केले ते. अहो, भाजपनं आजची दिन आणल्यात. कुठलं आजचे दिन आणल्यात, कुठलं काय, फक्त नावाला हे आहे, फक्त नावाला आजचे दिन आहे. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत 100% अखंड कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस. काय गेले काँग्रेसनं? भाजपनं काय केलं? अहो, भाजपनं आजची दिन आणल्यात. काँग्रेस आणणार की बर, लोकांनी काँग्रेसलाच का मतदान करायचं? आपल्या माणसात म्हणून करायचं. कोण उमेदवार आहे तिकडे? संदीप पाटील आहे, सुदर्शन खोत आहे. लोक यांना मतदान करतील काय? करणार की काय होईल या निवडणुकीत? काय होईल या निवडणुकीत? येणार की काँग्रेस. काय सांगाल एकंदरीत सर, हवा कोणाच्या आहे इकडे? हा गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा पूर्वीपास काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या मतदारसंघाचं गेली 15 वर्ष प्रतिनिधित्व शशिकांत खोत साहेब करत असत्या. त्यामुळे त्यांचं सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेली नाळ आहे. आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत खोतांनी केलेलं काम आज येणाऱ्या ह्या सुदर्शन खोत साहेब असू द्यात, संदीप पाटील असू द्यात, ह्या लोकांना त्याचा उपयोग 100% उपयोग होणार. लोक काँग्रेसला मतदान करतील काय? 100% करणार का? लोक गेली बरीच वर्ष झालं भाजपच्या या फसव्या धोरणाला लोकांच्या लक्षात यायला लागले. हिने प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या टून काढून काय ना काहीतरी आमिष दाखवून लोकांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. लोकांनी आता काही गोष्टी समजून यायला लागल्यात. आज आपल्या ग्रामीण भागात बघायला गेलं तर अशा कित्येक गोष्टी असतात की लोकांच्यापर्यंत हे सहजरित्या पोहोचू शकत नाही, पण काँग्रेसच्या माध्यमातून सहजरित्या पोहोचलेल्या गोष्टी बऱ्याच असतात. सुदर्शन खोत यांचं काम कसं आहे? सुदर्शन खोत साहेबांचं काम गेली 10 वर्ष त्यांनी उपसरपंच पदावर काम केलं. सरपंच पदावर त्यांनी लोकनियुक्त सरपंच पदावर काम करतात. काय होईल या निवडणुकीत? 100% काँग्रेसच्या तिन्ही सीटा अतिशय चांगल्या मताधिक्यानं लागणार. अनेक वर्षांनी निवडणूक आल्या, काय वातावरण आहे? बऱ्याच वर्षांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत. सध्या गोकुळ शिरगाव पंचायत समिती सदस्यपदी माननीय श्री संदीप हिंदराव पाटील साहेब उभारलेले आहेत आणि तळागाळातील नेता त्याचबरोबर गाव लेवलला काम करणारी व्यक्ती असल्यामुळं त्यांना इथं चांगल्या प्रकारे पाठिंबा पण आहे आणि लोकमतसुद्धा त्यांच्या बाजूनच आहे आणि नक्कीच या पंचायत समिती निवडणुकीमध्ये भरघोस लीड घेऊन अगदी एक चांगला पायंडा पाडून शिरगावमधून निवडून येतील असं आम्हाला नक्कीच खात्री आहे. जिल्हा परिषदेसाठी कोण उमेदवार आहेत? जिल्हा परिषदेसाठी आपल्याकडून आपल्या मतदारसंघातून सुदर्शन खोत साहेब उभे आहेत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून. त्यांचं कसं काम आहे? त्यांचं काम सुद्धा अगदी ते पण गाव लेवलला किंवा बेसिक ग्राउंड लेवलला काम करणारे नेते आहेत. हे नेते काही अगदी वरून म्हणजे फक्त गाडीतून फिरणं किंवा असं नाही तर ग्राउंड लेवलला काम करणारे माणसं. काय होईल या निवडणुकीत?
निश्चितच आता काँग्रेसच्या बाजूने वातावरण पण चांगलं आहे आणि आमचे उमेदवार सुद्धा या निवडणुकीमध्ये चांगले यश संपादित करतील. पण लोक म्हणतात भाजपनं आजचे दिन आणले आहेत. भाजपनं अच्छे दिन आणलेत ह्याबद्दल मी काही नाही बोलणार, पण नक्कीच यावेळी बदल अपेक्षित आहे लोकांना. आजचे दिन जरी असले तरी त्यामध्ये सुद्धा अजून काहीतरी चांगलं करण्यासाठी वाव तर आहेच. त्यासाठी बदल होणं निश्चित गरजेचं आहे. वातावरण तर काँग्रेसचं आहे भरपूर. बरं, काँग्रेसला मतदान करतील का लोक? 100% करणार. कशाबद्दल? आता कसं झालं लोकांचं, भाजपने काही काम केलेलं नाही. म्हणजे कामं कसे आश्वासन त्यांनी भरपूर देतात, तर कामाचं काय असं हे नाही. खूप वर्षांनी निवडणूक आल्या, विकास झालाय का इथला? 9 वर्षात झाल्यानंतर आता जे म्हणलं आहे, जे काँग्रेसचे राजीव गांधी जे त्रिस्तरीय शासन व्यवस्था केली होती, जिल्हा परिषद महाराष्ट्र शासन, राज्य शासन, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, त्या BJPच्या काळात म्हणजे पंचायत समितीचं अस्तित्वाचं नगण्य केले. त्यामुळे ते ही जी त्रिस्तरीय व्यवस्था मोडून काढण्याचे सगळे प्रयत्न केलेले आहेत आणि त्यामुळे जिथला विकास झाला म्हणता असं येणार नाही. कारण पंचायत समिती आज जर तुम्ही शिक्षण समितीच्या जर हे बघितल्या, शाळेतल्या प्राथमिक शाळेच्या जर मूलभूत गरजा पण आज पूर्ण झालेल्या नाहीत, त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. कालच्याच एक रिपोर्टमध्ये होतं की ग्रामीण भागातले जवळजवळ 70% म्हणजे जे डेव्हलपिंग जे खेडी आहेत तिथे 70% मुलं ही खाजगी शाळेकडे चाललेत. आज का चाललेत तर यांनी जे मूळचं प्राथमिक शाळेला जे निधी देणं गरजेचं होतं किंवा शिक्षक भरती वगैरे करणं होतं त्याच्यावर कुठेही खर्च केला नाही. सार्वजनिक शिक्षण व्यवस्था त्यांची नष्ट करण्याची ही शासनाची धोरणं दिसतात. त्यामुळं विकास झाला असं म्हणता येणार नाही. बरं, एकंदरीत या गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघात काय वातावरण आहे? जिल्हा परिषद गोकुळ शिरगाव मतदारसंघ पूर्वीपासून हा काँग्रेसचाच आहे आणि याचं काँग्रेसचे मोठं नेटवर्क आहे. म्हणजे इथले जे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शशिकांतजी खोत यांनी सर्वसमावेशक विकास कामं केले आहेत. त्या जोरावर आत्ता जे नूतन उमेदवार आहेत या वर्षीचे सुदर्शन खोत यांचाही जनसंपर्क चांगला आहे. ते सांगोडेवाडीचे लोकसभा नियुक्त सरपंच होते, त्या माध्यमातून चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळं निश्चितच त्यांच्या कामाचा त्याचबरोबर आतापर्यंतच्या काँग्रेसच्या वाटचालीचा या मतदारसंघात त्यांना फायदा होईल. सुदर्शन खोत यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? सुदर्शन खोत हे दोघे लोकनियुक्त सरपंच होते, त्याचबरोबर सामाजिक चळवळीमध्ये त्यांचा अग्रभागी सहभाग असायचा. त्याचबरोबर त्यांच्या पंचक्रोशीतील जो सहभाग आहे, जरी त्या हायवे पूर्व भागातले जरी असले तर हायवे पश्चिम भागातही त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांना त्याचा चांगला फायदा होईल. जिल्हा परिषदेवर कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं? जिल्हा परिषद काँग्रेसची सत्ता येणं गरजेचं आहे. कारण हे जे मी आता तुम्हाला थोड्याच वेळापूर्वी सांगितलं, पंचायत समिती किंवा शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था जर सदृढ करायची असेल तर काँग्रेसच येणं गरजेचं आहे. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत काँग्रेसची निर्विवाद सत्ता येईल, त्यामध्ये काही म्हणजे दुमत असणार नाही. गोकुळ शिरगाव पंचायत समितीचे उमेदवार संदीप पाटील हे एक म्हणजे निस्वार्थीपणे काम करणारे समाज संघटक, युवा संघटना संख्येत मोठी असणारे आहेत. ते उपसरपंच राहिले होते, त्यांच्या काळात ते काही विकास कामं केली आहेत आणि पंचायत समितीत जर ते आता उमेदवार आहेत त्यांना सगळ्यांनी जर निवडून दिलं तर बरोबर पंचायत समितीमध्ये पण चांगलं काम करून दाखवतील. प्रशासकांनी काय केले? प्रशासकीय कारभार यंत्रणेमध्ये भोंगळ कारभार आहे. प्रथमतः त्या दृष्टीनं बघायला गेलं तर सध्या आमच्या मतदारसंघामध्ये बऱ्याच अंशी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. परत साफसफाई, नालेसफाई म्हणा, रस्त्यांची दुरावस्था, बाकीच्या संदर्भामध्ये बघायला गेलं तर प्रशासकीय कामामध्ये बऱ्याच अंशी अडथळा येतो की लोकप्रतिनिधी नसल्यामुळं लोकांचे प्रश्न वरती शासनापर्यंत पोहोचतच नाहीत. बाकीच्या संदर्भात बोलायचं झालं तर 11 वर्षानंतर पंचायत समिती, नगर परिषद, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या निवडणुका त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. त्याही विरोधी पक्ष असलेला आपला देशाचे नेते माननीय श्री राहुल गांधी यांनी वारंवार वेळोवेळी संसदेमध्ये आवाज उठवून या संदर्भामध्ये बऱ्याच अंशी प्रश्न विचारल्यानंतर माननीय हायकोर्टाने सत्ताधारी पक्षाला निकाल देऊन निवडणुका घेण्यास भाग पाडले. या मतदारसंघात काय वातावरण आहे सध्या? या मतदारसंघामध्ये सुदर्शन बाबासो खोत सांगवडे व संदीप हिंदूराव पाटील गोकुळ शिरगाव अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार आहेत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची. त्या अनुषंगाने बघता कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपार काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे.
सत्ताधारी पक्षाने चालू काही घडामोडींनी निवडणुकांमध्ये पैशाचा अतिरेक वापरून म्हणा किंवा बळाचा वापर करून सत्ता हस्तगत केली. पण आपण महानगरपालिकाची जी निवडणूक झाली त्यामध्ये आपण बघितलं की एकट्या आपल्या जिल्ह्याचे नेते असलेले काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माननीय बंटी पाटील साहेब यांनी एक हाती लढा देऊन जवळपास 35 जागा आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आणलेल्या आहेत. हे संख्याबळ पाहता की आपण सत्ताधारी पक्षाचे कमीत कमी 15 म्हणजे 3 मंत्री 10 आमदार आणि 2 खासदार असे मिळून 15 नेत्यांच्या विरोधात एकट्या नेत्याने लढा दिल्यानंतर जे घवघवीत यश मिळवलेलं आहे 35 जागांच्या वरती, त्या अनुषंगाने असं लक्षात घ्यायला पाहिजे सत्ताधारी पक्षाने की बाबा सध्याची जी निवडणूक आहे पंचायत समिती जिल्हा परिषद यावरती त्यांनी असं विसरून राहणे की जी सत्ता आहे म्हणून त्यांच्याकडे सत्ता येईल. 100% यावेळेला देखील जनता जागृत झालेली आहे. यावेळी देखील पंचायत समिती व जिल्हा परिषदेला काँग्रेसची सत्ता येईल आणि जिल्हा अध्यक्ष हा काँग्रेसचाच होईल. सुदर्शन खोत यांचं काम कसं आहे? सुदर्शन बाबा खोत तसे बऱ्याच वर्षापासून म्हणजे जवळ आम्ही लहान असल्यापासून बघतोय त्यांना की सामाजिक कार्यामध्ये त्यांच्या गावामध्ये आम्ही ज्या वेळेला जातो त्यांनी त्यांच्या गावाचा केलेला विकास, त्यांनी त्यांच्या गावामध्ये ग्रामपंचायत मार्फत राबवलेल्या योजना, सरपंच असताना ज्या योजना राबवल्या की बऱ्याच अंशी बघितलं तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न म्हणा किंवा गटर्स लाईट्स वगैरे स्ट्रीट लाईट, देवस्थान म्हणजे नरसिंह मंदिर देवस्थानचे जे विकास काम केले, हॉल वगैरे बांधला भक्तांच्यासाठी म्हणा, पार्किंगची व्यवस्था, बाकीच्या संदर्भामध्ये केलेलं त्यांचं योगदान म्हणजे बहुमूल्य योगदान बरंचसं आहे असं कामासंदर्भात. आणि ह्या वेळेला त्यांना संधी दिलेली आहे बंटी साहेबांनी, त्यांचं ते सोनं करतील हे निश्चितच आहे. तर आत्ताच आपण गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि नागरिकांच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण हे आपण सविस्तरपणे नागरिकांशी चर्चा करून जाणून घेतलं. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.